नमस्कार मित्रांनो, रूफटॉप सोलरच्या संदर्भात माहिती आपण आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, ऊर्जा निर्मितीसाठी मुख्य रूपाने उपलब्ध असलेले प्राकृतिक स्रोत म्हणजे सोलार आणि या सोलारच्या अंतर्गत सध्या देशभरामध्ये 40 गीगावॅट ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे। आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलार ऊर्जा निर्मितीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे। शासन स्तरावरून वेगवेगळ्या योजना सोलारच्या अनुषंगाने राबविल्या जात आहे आणि आता नुकतेच 22 जानेवारी 2024 रोजी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या माध्यमातून PM सूर्योदय योजनेची घोषणा करण्यात आली आहे आणि याच PM सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशातील गरीब कुटुंबांना जवळपास 1 करोड कुटुंबांना हे सोलार वितरित केले जाणार आहे। मित्रांनो, यामध्ये जर आपण पाहिलं तर मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून RTS स्कीम म्हणजेच रूफटॉप सोलार ही योजना राबविली जात आहे आणि या योजनेच्या माध्यमातून देखील 40% ते 20% अनुदान मिळत आहे आणि ही योजना राबविली जात असताना मोठ्या स्वरूपाचे उद्दिष्ट शासनाच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे। परंतु या योजनेची अंमलबजावणी करत असताना वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे मागवली जातात। महाडिस्कॉमच्या अंतर्गत कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे भरपूर सारे लाभार्थी या योजनेपासून वंचित ठेवले जातात आणि याच अनुषंगाने या योजनेचा लाभ संबंधित नागरिकांना मिळावा याकरता कागदपत्रे कोणकोणती मागवली जातील यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून या कागदपत्राच्या बाबतीत काय काय नियम प्रणाली आहेत याबाबतची सविस्तर अशी माहिती आपण पाहत आहोत। तसेच या योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानामध्ये देखील आता वाढ करण्यात आली आहे आणि कागदपत्राची पूर्तता कोणकोणती असणार आहेत याबद्दल देखील आपण थोडक्यात पाहणार आहोत। या लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता 2 स्टेजमध्ये ही कागदपत्रे लागणार आहेत, ज्यामध्ये पहिली स्टेज असणार आहे टेक्निकल फेसिबिलिटी अप्रूव्हलची आणि यामध्ये जे अर्जदार लाभार्थी असतील त्यांना त्यांचे शेवटच्या 6 महिन्याचे कोणतेही लाईट बिल आवश्यक लागणार आहे आणि यानंतर प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर अनुदानाच्या अप्रूव्हलसाठी प्रोजेक्ट कमिशनिंग नेट मीटरिंगसाठी 3 प्रकारचे आवश्यक कागदपत्रे लागणार आहे, ज्यामध्ये पहिला आहे PCR म्हणजेच प्रोजेक्ट कंप्लीटेशन रिपोर्ट, त्यानंतर फोटोग्राफ ऑफ RTS प्रोजेक्ट म्हणजेच जे सोलर आपण लावलेले आहे त्याचा फोटो आणि यानंतर कंझ्युमर व्हेंडर ॲग्रीमेंट अशा प्रकारची 3 कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। यामध्ये जो PCR असेल ज्याला आपण प्रोजेक्ट कंप्लीटेशन रिपोर्ट यामध्ये जो सोलार पॅनलचा असतो त्याची देखील कॅपॅसिटी किती आहे, त्यामध्ये एकूण पॅनल किती लावलेले आहेत, त्याचा सिरियल नंबर काय आहे, त्याची व्हॅटची कॅपॅसिटी काय आहे याचा रेकॉर्ड लागणार आहे आणि इन्व्हर्टरमध्ये त्याची कॅपॅसिटी सिरियल नंबर याप्रमाणे तपशील PCR रिपोर्टमध्ये लागणार आहे आणि एकंदरीत रूफटॉप सोलरसाठी ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहे आणि या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे डिस्कॉमच्या माध्यमातून मागविल्या जाऊ नये अशा प्रकारचे निर्देश या नवीन नियमावलीच्या माध्यमातून 11 जानेवारी 2024 ला देण्यात आलेले आहे। तसेच मित्रांनो, या योजनेच्या अनुदानामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे। या संदर्भात 5 जानेवारी 2024 ला नवीन अनुदानाची वाढ झाल्याचे परिपत्रक देखील काढण्यात आलेले आहे। यामध्ये नॅशनल पोर्टलच्या अंतर्गत रूफटॉप सोलर जे दिले जात आहेत, ज्यामध्ये 1 ते 3 किलोवॅटचे सोलार पॅनल असतील अशा सोलार पॅनलसाठी जनरल स्टेट म्हणजेच सर्वसामान्य राज्यासाठी 18,000 रुपये प्रति किलोवॅट याप्रमाणे अनुदान दिले जाणार आहे। तसेच स्पेशल कॅटेगरीमध्ये जे राज्य असतील त्यांना 20,000 रुपये प्रति 1 किलोवॅट याप्रमाणे हे अनुदान दिले जाणार आहे। त्याचप्रमाणे 3 किलोवॅटपासून ते 10 किलोवॅटपर्यंत 9,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळणार आहे। तसेच स्पेशल कॅटेगरीतील जे राज्य असतील यांना 10,000 रुपये प्रति किलोवॅट अनुदान या योजनेच्या अंतर्गत दिले जाणार आहे। यामुळे आता या योजनेसाठी पात्र होणाऱ्या लाभार्थी अर्जदारांना या वाढीव अनुदानाचा नक्कीच फायदा मिळणार आहे। जानेवारी 2024 पासून या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। 5 जानेवारी 2024 पासून हे वाढीव अनुदान मिळण्यास सुरुवात देखील झालेली आहे आणि मित्रांनो, याचप्रमाणे आता PM सूर्योदय योजनेच्या संदर्भात अर्ज सुरू केले जातील, त्याबाबतची नवीन मार्गदर्शक नियमावली देखील प्रसिद्ध करण्यात येईल। यामध्ये नवीन माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर,
त्यानंतर अकोला, नागपूर, लातूर, सातारा, सोलापूर अशी काही जिल्ह्यांचा समावेश PM सूर्योदय योजनेसाठी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे PM सोलार योजनेच्या संदर्भात जे काही नवनवीन अपडेट येत राहतील त्याबाबतचा सविस्तर असा व्हिडिओ आपण आपल्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण आज रूफटॉप सोलरच्या संदर्भात एक माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला माहीतच असेल की नेहमीच शासनाच्या वेगवेगळ्या योजनेविषयी उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत राहतील. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.